त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली। श्रावणी सोमवार निमित्तानं पहाटे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर मंदिर पहाटे 4 वाजल्यापासूनच दर्शनासाठी खुले करण्यात आलं। त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आजचा पहिला श्रावणी सोमवार भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय। नक्कीच आज खरं तर पहिला श्रावणी सोमवार आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकीकडे पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये देखील भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने पहिल्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। पहाटेपासून या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे। खरं तर मंदिर जे आहे भाविकांसाठी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला त्र्यंबक राजाच्या दर्शनाला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे नाशिकचं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे आणि या ज्योतिर्लिंगाला ब्रह्म विष्णू महेश यांचा वास असल्यानं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे भाविक देखील मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी गर्दी करत असतात। खरं तर श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। मात्र आज पहिल्या श्रावण सोमवारी आपण जर बघितलं तर भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला झाल्याचं एकंदरीतच मंदिर परिसरामध्ये बघायला मिळतं। नक्कीच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।